बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो, आता आपण दोन मोठे ट्विस्ट पाहणार आहोत. एक म्हणजे आता धन्याचं प्रेम प्रकरण अवनीला समजणार आहे. खरं तर ती स्वतःच ते पकडणार आहे आणि धन्या स्वतःहून त्या मुलीची भेट घालून देणार आहे. आणि याच धन्यामुळे राजाचे दोन खोटे पकडल्यानंतर अवनी आता राजाचे खोटं बोलण्याची खोड अशी काय मोडणार आहे ना. बघूयात मग हे दोन ट्विस्ट नक्की घडतात तरी कसे. आणि मी मागचे ते व्हिडिओ टाकलेत तर पुढचे ट्विस्ट अगदी जसेच्या तसे घडत आहेत प्रेक्षकांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता त्या घरमालकाला चांगला धडा शिकवून राजाने अवनीला परत आपल्या तांगटांच्या घरी आणलेलं असतं. अवनी खूपच अस्वस्थ असते. म्हणजे आता रूम मिळाली म्हणून ती खुश होती. पण तिचा आनंद काही क्षणापुरताच टिकतो. पण तिला माहिती नसतं की राजाने तिच्यासाठी किती मोठं काम केलं आहे. जर ती त्या घरमालकाच्या त्या फ्रॉड माणसाच्या जाळ्यात अडकली असती तर. काही वेळानंतर होतं असं की धन्या स्वतःचा फोन बघत असताना अचानक अवनी त्याच्या फोनमध्ये डोकावते. आता सोशल मीडियावरती एक फोटो तो झूम करून पाहत असतो आणि तो एका मुलीचा असतो. आता तो फोटो पाहिल्यानंतर अवनी विचार करते की धन्या एवढा निरखून का बघतोय. मग तिला येतो थोडासा डाऊट आणि म्हणून अवनी मुद्दाम थोडा वेळ मागेच थांबते. धन्याला त्याची भनकही नसते. तो आपल्या नादात आहे. जेव्हा अवनी मुद्दाम विचारते की कोण आहे ही, तो डचकतो आणि तो विचारतो की बहिणी तुम्ही हे होय, का बोललो मी. अवनी विचारते की ही कोणाची प्रोफाईल आहे. त्यावर आता धन्या इतका लाजतो. तेव्हा अवनी त्याला हट्टच धरते की सांग ना कोणाची प्रोफाईल आहे, सांग ना ही मुलगी कोण आहे. तुझ्या कॉलेजमध्ये तुझी मैत्रीण आहे, तुझ्या कोणी ओळखीची आहे का, सांग ना. आता धन्या इतका लाजत असतो आणि त्यात तर काय बोलावं सुचत नसतं कारण अवनीने अचानकच त्याला पकडलं ना. मग अवनीही मुद्दाम नाटकं करते की ठीक आहे, नको सांगायचं तर नको सांगूस, आणि मुद्दाम रुसण्याचं ती नाटक करते. मग कुठे धन्या ताळावर येतो. तो सांगतो की आमच्या कॉलेजमधली मुलगी आहे आणि तो लाजून हेही सांगून टाकतो की त्याला ती खूप आवडते. अवनीला खरं तर गालात हसू येतं. धन्या पुढे तिच्याबद्दल माहितीसुद्धा देतो की ती आमच्या कॉलेजची ना खूप हुशार मुलगी. इंग्लिश क्लाससाठी आम्ही तिच्या डिपार्टमेंटमध्ये जायचो. ती अभ्यासात पण खूप हुशार आहे आणि आमच्या कॉलेजची स्टार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का वहिनी, ती ना सतत माझ्याकडे बघून हसायची आणि माझ्यासोबतची मुलं माझ्यावरती इतकी चढायची. अवनी विचारते खरं, म्हणजे तिला विश्वासच नाही बसत. धन्या म्हणतो की हो, मला काही माझ्या वर्गमित्रांनी सांगितलं होतं की ते सतत माझ्याकडे बघते म्हणून. पण एका वेळी डिपार्टमेंटमध्ये आम्ही लेक्चरसाठी गेलो होतो ना, तेव्हा मला तर आधी माझ्या मित्रांचं खरं वाटत नव्हतं. पण मी 2-3 वेळेस जेव्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिचं लक्ष माझ्याकडेच होतं आणि ती मी पाहिलं की बघून हसायची. त्यावर अवनी त्याची चेष्टा करते की अरे आमच्या धोनीची पर्सनॅलिटीच तशी आहे. त्यावर तो लाजून म्हणतो की काहीतरीच काय वहिनी. तो विचारतो की तुम्ही माझ्यासोबत माझ्या कॉलेजमध्ये येताल, मी तुम्हाला ती मुलगी दाखवतो. अवनी विचारते की काय, अरे ती फक्त तुझ्याकडे बघून हसली आणि तिला पाहण्यासाठी मी कॉलेजमध्ये यायचं, पण का. आता तो हट्ट धरतो. अवनीला गळ घालतो की चला ना, तुम्ही तसंही घरी एकट्याच असता ना आणि तुम्हाला बोर पण होईल. सोबत कॉलेजला आला तर तुम्हाला छानही वाटेल, मजा येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ती मुलगीही दिसेल ना. आता तो एवढं रिक्वेस्ट करतो आहे म्हणून अवनी म्हणते की ठीक आहे. त्यावर धन्या विचार करतो की वहिनी मी काय म्हणतो आहे, तुम्ही माझ्या कॉलेजचे प्रोफेसर बनून जा ना. त्यावर अवनी सांगते की धनू, असा विचार करून कोणीही प्रोफेसर बनून नसतं जात. शिकायला सर्टिफिकेट तरी लागतील ना. सर्टिफिकेटचा विषय काढल्यानंतर अवनी अस्वस्थ होते. पुन्हा तिला ते बाबांचं विद्रूप रूप समोर येतं, ते झळालेले सर्टिफिकेट. तिचा चेहरा पडतो आणि त्याने त्यातच काय ते समजून जातो. तो अवनीला सांगतो की सॉरी वहिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं, मी सहज बोलून गेलो. इतक्यात यशोदा येतो आणि तो धन्याला एक महत्त्वाचं काम लावतो. बाहेरून काहीतरी सामान आणायचं असतं म्हणून त्याला तो काम लावतो. आता धन्या जातो. धन्या खुश असतो कारण यशोदाने थोडे जास्तीचे पैसे दिलेले असतात. धन्या म्हणतो की आता उरलेले पैसे माझे आहेत आणि तो धावत जातो. यशोदा
अवनीसमोर आपलं मन मोकळं करतो की तुम्हा दोघांना असं बोलताना बघून खूप आनंद होतोय. म्हणजे आम्ही धन्याला असं इतकं आनंदात कधी बघितलंच नव्हतं. कोणासोबत असं हसून बोलताना पाहिलंच नव्हतं. म्हणजे सतत तो अस्वस्थ, गंभीर असायचा. पण आता तो खूप खुश आहे, फक्त तुमच्यामुळे. त्यावर अवनी सांगते की हो, खरंच धनू खूप गोड आहे. त्यावर यशोदा विषय काढतो. अवनीला तो सांगतो की बाहेर कुठेतरी तुमची सोय बघण्यापेक्षा तुम्ही इथेच का राहत नाही. त्यावर अवनी सांगते की ते बरं दिसणार नाही. तुम्हाला आणि राजाला सत्य काय ते माहिती आहे ना. पण घरातल्या बाकीच्यांना जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा ते माझ्याबद्दल काय विचार करतील. तेव्हा यशोदा विचार करतो की पण आपण सत्य सगळ्यांना सांगूच शकतो ना, आणि त्यांची समजूत पण घालू शकतो. उगाच तुम्ही बाहेर जाऊन स्वतःला त्रास का करून घेता. कारण राजाने यशोदाला सांगितलेलं असतं की तू माणूस कसा फ्रॉड निघाला. असंच परत काहीचं घडलं आणि त्यात अवनी अडकली तर ही भीती यशोदाला असते. अवनीला काय बोलावं सुचत नाही. यशोदा सांगतो की सॉरी, पण माझ्या मनात जे आलं ते फक्त मी बोललो. ते स्वीकारायचं की नाही ते तुमचा निर्णय आहे. आमची कोणाचीच तुमच्यावरती जबरदस्ती नाही आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी अण्णा जेव्हा उठतात त्यावेळेला धन्या, राजा फोन पाहत बसलेले असतात. अण्णा येतात आणि तिथे राजाला विचारतात की तुझं लग्न झालं आहे ना, तू आणि तुझी बायको एकत्र राहायला हवं आहे. मग तू इथे का झोपलायस. जा आज जा, तू तुझ्या बायकोला एकटे का सोडले. त्यावर आता यशोदा अण्णांना सांगतो की तुम्ही शांत व्हा अण्णा आणि जाऊन झोपा. अण्णा म्हणतात की झोपा काय झोपा, त्याचं लग्न झालं आहे, त्याने आता आज जाऊन झोपलं पाहिजे. बाहेर काय करतो ह्या, आणि लग्न करून दोघे वेगळे का झोपतायत. राजाला ते दमदाटी करतात की जा रे, आज जाऊन झोपचा जा. राजा उठतो पण यशोदाकडे त्याचं लक्ष असतं. अण्णा सांगतात की त्याच्याकडे काय बघतोय, आज जा, अंधार व्यवस्थित बंद कर. आता राजा पुढे काही करायला तयार नाही म्हणून अण्णा स्वतःच अवनीच्या त्या रूमच्यावरती दरवाजाची टकटक करतात. अवनी बाहेर येते, थोडीशी घाबरते. बाकी सगळेजण झाल्यानंतर ते विचारते काही झालंय का, तुम्ही सगळेच जागे झालात. राजा दारातच थांबतो. त्यावेळेला अण्णाच सांगतात की आज जा म्हणलं ना. अवनी घाबरते. अण्णा सांगतात की तू आज जा, तुला काय तुझ्या भावाशिवाय झोप येत नाही का. यशोदा म्हणतो पुन्हा की अण्णा तुम्ही पण शांतपणे झोपा ना. पण पाण्या अंधार आहे, दोघांनाही त्यांचं काही चुकीचं वाटत नसतं. ते पण अण्णांनाच सपोर्ट करतात. उलट यशोदाला सांगतात की अरे अण्णांचं काय चुकतंय, गेले किती दिवस झाला हा राजा तर आपल्यातच इथे झोपतोय, आता तो तर त्याच्या खोलीत जाऊन झोपू शकतो ना. त्यावर अण्णा सांगतात की तेच तर म्हणतोय मी. यशा ऐकायला तयार नाही आहे. अवनी तर तिथे काही बोलतच नाही, ती तर सुन्नच पडलेली असते. अण्णा तिथे खांबासारखे रोवून उभे राहतात. ते म्हणतात की जोपर्यंत तू आज जात नाही ना तोपर्यंत मी जाणार पण नाही आणि झोपणार पण नाही. शेवटी यशोदा वैतागून सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा, अण्णांना मी समजावतो. आता आत गेल्यानंतर अवनी दरवाजा तर बंद करते, पण राजा तिला हे सांगून कम्फर्टेबल करतो की तुम्ही काळजी करू नका, मी फक्त थोड्या वेळासाठी आलो इथे. अण्णा जाऊन परत झोपले की माझं मी जाऊन झोपतो, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मनातच थोडा तो खुश होतो. अण्णाने कधी नाही ते त्याच्यासाठी आयुष्यात पहिले इतकं चांगलं काम केलं होतं. पण तो अवनीची पण बाजू समजून घेतो. अवनी विचारते की अण्णा झोपले असतील का. राजा म्हणतो की काय माहिती, अजून मी बाहेर गेलो आणि बघितलं तर मला अजून ओरडतील. थोडा वेळ थांबतो इथे, नंतर जातो मी. इतक्यात यशोदा येतो. यशोदा हाक मारून राजाला बाहेर बोलावतो. यशोदा तिथे राजाला ओरडतो, काय रे, अण्णांचा कधी ना ऐकणारा तो आज अण्णांनी सांगितलं आणि लगेच आत निघून गेला का. एवढं पण अण्णांचं सगळं ऐकायची गरज नाही आहे, झोप इथे गुपचूप. राजा सांगतो की तसं नाही यशोदा, अरे पण अण्णांनी राडा केला असताना, उगाच सगळ्यांना कशाला रात्रभर जागं ठेवायचं आहे, म्हणून थोडा वेळ ऐकलं त्यांचं. आता तिथे पाण्यात चिडतो. यशोदाला तो विचारतो की तो त्याच्या खोलीत जाऊन झोपतोय तर तुझं काय जातंय. राजा आवाज चढवणाऱ्या पाण्याला गप्प बसायला सांगतो, पण पाण्या त्याच्यावरती डाफरतो की अण्णांचं आज काही चुकलंच नव्हतं. लग्न झाल्यानंतर
तू आणि अवनी वहिनीने एका खोलीत राहायला पाहिजे ना. मग तू आत गेला तरी यशोदा जबरदस्तीने तुला बाहेर का घेऊन आलोय. राजा ओरडतो की पाण्या, हे बघ, आता तू गुपचूप झोप, जास्त काय विचारत बसू नकोस. पण पाण्या विचारतो की मी विचारतोय ना, उत्तर दे. पण राजा पाण्याला शेवटी गप्प बसवतोच आणि गुपचूप झोपायला पण सांगतो. पाण्या चिडलेला असतो. त्याला कळत नसतं की अशी कुठली गोष्ट आहे की यशोदा आणि राजा लपवतात आणि राजा अवनीच्या खोलीत जायला का तयार नाही आहे. जर त्यांचं लग्न झालं, त्यात त्यांचं लव्ह मॅरेज आहे, तर ते तसे वागत बोलत राहत का नाहीत मग. आता त्याच्या मनामध्ये प्रश्नांचं खूप सारं काहूर माजलेलं असतं. राजा ओरडला म्हणून सगळे गुपचूप झोपतात खरे, पण पाण्याच्या मनातल्या प्रश्नांचं काय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण उठतात. आता अवनीने सर्वांना फरमाईश टाकलेली असते ना, फरमान सोडलेलं असतं ना, की सगळे जण लवकर उठायचं, आपापले सगळे कपडे वगैरे सगळं काही अंथरून पांघरून ते सगळं आवरावर स्वतःच करायची. पाण्या बाहेर येतो. यशोदाचं लक्ष जातं. यशोदा त्याला विचारतो की तू आज एवढ्या लवकर उठला. बरं मला सांग की ब्रश करण्याआधी चहा घेणार आहेस की ब्रश नंतर. तू काहीच बोलत नाही. यशोदा विचारतो की पाण्या, तुलाच विचारतोय, काहीच का बोलत नाही यास. काय झालंय पाण्या. एरवी तर तू कशी असा वागत नाही. आज मी विचारतोय तर काहीच उत्तर देत नाही. माझ्यावर काही राग आहे का तुझा. चुकलंय का माझं काही. त्यावर पाण्यात चिडतो की सकाळी सकाळी एवढ्या रागात आहे मी, तुला काहीच माहीत नाही का. यशोदा विचारतो की मला काय माहीत असायला हवंय. त्यावर पाण्या म्हणतो की काल रात्री तू जे काही बोलला ते सगळं विसरलं आहे का. यशोदा विचारतो की मी काय बोललो तुला. आता पाण्याच्या मनामध्ये यशोदाबद्दल एक विचित्र गैरसमज पसरलेला असतो आणि रागाच्या भरात तो यशोदाला वाटेल तसं तिरकं बोलायला लागतो. अरे आम्हाला वाटत होतं की राजाच्या आधी निदान तुझं लग्न व्हायला हवं होतं ना, पण तरी पण घरात कोणाचं का असेना परंतु लग्न झालं. घराला बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून खुश होणारा तू माणूस आहे असं वाटत होतं मला. पण तू तसा नाही आहेस यशोदा. मला आता लक्षात आलं की तुला फक्त सगळ्या गावातल्यानी तुझं कौतुक करावं असं वाटतं की तू कसा भावांना चांगलं सांभाळतो, त्यांना किती चांगले संस्कार दिलेत, त्यांच्यासाठी किती मोठा त्याग केला आहे. गावाने तुझी पाठ थोपटावी एवढंच करतोय, यासाठीच करतोय ना सगळं. यशोदा धक्क्याने विचारतो की अरे पाण्या, नक्की झालंय काय. माझ्यावर तू चिडलाय एवढं कळतंय मला. अरे पण कोणत्या गोष्टीवरून रागात आहेस तू. त्यावर पाण्या म्हणतो की आता उगाच नाटकं करू नकोस यशोदा. तू रात्री काय बोललास. हे बघ मला सांग, तू राजाला त्याच्या खोलीत का झोपू दिलं नाही. तू त्याला बाहेर का बोलावून घेतलं. लग्न झाल्यापासून तो आपल्यासोबतच झोपतोय ना. जर तो त्याच्या बायकोसोबत एका खोलीत झोपला तर तुझं काय जातंय. रात्री अण्णांनी येऊन स्वतः त्याला खोलीत पाठवलं होतं ना. त्यांनी सांगितल्यानंतर त्यांचा ऐकून गेला होता ना तो. मग तू का कडी उघडून त्याला बाहेर बोलावलं. तुझा काय संबंध. पाने या गोष्टीवरून चिडलाय कळल्यानंतर यशोदाला आता सुचतच नाही की त्याला कसं समजवावं. आणि यशोदा तू काय म्हणाला राजाला की तुझं लग्न झाल्यानंतरच त्यांनी म्हणजे अवनी वहिनी आणि राजाने एकत्र राहायचं आणि असं कारण देऊन तू त्याला बाहेर बोलवलं. त्यांच्या बाबतीत असं वागणं योग्य आहे का. राजा तुझा प्रत्येक शब्द ऐकतो, म्हणजे तू काहीही करशील का. पाण्याने या बाबतीत डोक्यात राग घालून घेतलेला असतो. आता यशोदा वैतागून म्हणतो की तेच योग्य आहे, कारण खरं तर तो सांगू शकत नसतो. पाने यावरून जा विचारतो की त्यात काय योग्य आहे. त्याने तुझ्या हाती लग्न केलं म्हणून त्याने त्याच्या बायकोसोबत एकत्र राहायचंच नाही आहे का. याच्या आधी तू आम्हाला काय म्हणाला होतात रिसेप्शनच्या वेळी, आठवते का. की त्याने माझ्या आधी लग्न केलं याचं मला काहीच वाईट वाटत नाही. उलट आपला राजा आनंदात राहिला की बस असंच म्हणाला होतास ना. मग आता त्याच्या आनंदात अडथळा का आणतोयस तू. म्हणजे तुझं लग्न होईपर्यंत त्याने त्याचा संसार सुरूच करायचा नाही. हा कसला न्याय आहे. आपल्या घरात अण्णांनी वगैरे बोललं असतं ना एक वेळेस यशोदा, मी सोडून पण दिलं असतं. पण आता हे सगळं तू केलं आहेस ना, म्हणून मला सहन पण होत नाही आहे. तू एवढा हीन विचार कसा काय करू शकतोस. एवढा स्वार्थी कसा काय वागू शकतोस. सगळं चुकीचं आहे. तू असा असशील ना मनातून, असा कधीच विचार केला नव्हता मी. आणि चिडून तो निघून जातो.
यशोदाला इतकं वाईट वाटतं, त्याला काहीच समजत नसतं की आता पाण्याची समजूत कशी घालावी. आता काही वेळानंतर पहिल्यांदा धनूसोबत अवनी, खरं तर धनूला कुठली मुलगी आवडते ते पाहण्यासाठी कॉलेजमध्ये जाते. गेल्यानंतर ती त्याला विचारते की तू मला एका मुलीबद्दल सांगत होतास ना, की जी तुला पाहून सतत हसते. तिला पाहण्यासाठी मी तुझ्या कॉलेजपर्यंत आले. आणि मुद्दाम ती त्याची थट्टा करते की धनू, पण काहीही म्हण, आज तू इतका छान दिसत नाही आहेस हा. त्यावर तो विचार करतो की काय खरंच, खरोखर मी वाईट दिसतोय का? व्यवस्थित बघा ना वहिनी, मग तुम्ही मला हे घरी सांगायला हवं होतं की नाही? मी दुसरे कपडे वगैरे ट्राय केले असते ना. खरंच मी छान दिसत नाही आहे का? त्यावर अवनी हसते आणि म्हणते की चेष्टा केली धनू, तू पण किती वाईट वाटून घेतोय. तुला काय वाटलं की मी असा तू वाईट दिसतोय म्हटल्यानंतर ती मुलगी तुला भाव देणार नाही? त्यावर तो इतका लाजतो. इतक्यातच त्याचा एक मित्र येतो. धन्याचा मित्र त्याला हाक मारतो, तेव्हा धन्या अवनीला त्याची ओळख करून देतो. त्याचा दुसराही मित्र तिथे हजर होतो. त्यावेळेला अवनीला तो सांगतो की तुमच्या रिसेप्शनच्या वेळी हे दोघेही आले होते. अवनी म्हणते हो का, पण माझ्या लक्षात नाही आहेत. धन्या त्यांच्या मित्रांना ओळख करून देतो की आमच्या अवनी वहिनी खूप भारी आहेत, आर्किटेक्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट. ते पण अवनीला भेटतात. त्यांचं एक लेक्चर असतं म्हणून ते तिथून निघून जातात. नंतर ना 2-3 मित्रांना, मुद्दामच त्या 2-4 मित्रांना बोलावून घेतो आणि तो अवनीशी ओळख करून देतो की ही त्याची वहिनी आहे. ती एक खूप मोठी आर्किटेक्ट आहे, त्यासोबतच गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहे. इतकं कौतुकाने सांगत असतो ना तो, की अवनी म्हणते की बस झालं धनू, मला आता खूप लाज वाटते. त्यावर धन्या फुशारक्या मारतो की वहिनी, आजपर्यंत आमच्या घरात इतकं कोणी मोठं शिकलं नव्हतं ना. घरात फक्त तुम्हीच शिकलेले आहात, म्हणजे जास्त शिक्षण घेतलेलं. मी आधी कॉलेजला आल्यानंतर तुमच्याबद्दल जेव्हा सांगितलं ना, मला सगळेजण विचारत होते. म्हणूनच मी मुद्दाम माझ्या काही मित्रांना तुम्हाला भेटवून दिलं. अवनी म्हणते की बरं ठीक आहे, ते सोड, ती मुलगी कुठे आहे? त्यावर धन्या सांगतो की ती यावेळेसच येते, अजून कशी काय आली नाही. धन्या इकडे तिकडे पाहतो आणि त्याचं लक्ष अचानक समोर जातं आणि धन्या अवनीला बोटाच्या इशाऱ्याने दाखवतो की वहिनी, ती बघा, ती समोरून येते ना ती. अवनी विचारते की तीच का, जी त्या तिघींच्या मध्ये चालते? त्यावर धन्या सांगतो की हो वहिनी, तीच. अवनी कौतुक करते की वा, खूप सुंदर आहे ती. त्यावर धन्या बिनधास्त सांगतो की मलाही खूप आवडते आणि तुम्हाला सांगू का, अधूनमधून ती माझ्याकडे पाहून हसते सुद्धा. मी तुम्हाला दाखवतो हां, ती नक्की हसेल. आता ती धन्याच्या जवळून जाते खरे, पण त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. बिचारा धन्याचा अवनीपुढे नेमका पचका होतो. त्याला इतकं वाईट वाटतं. अवनी विचारते की काय रे, ती तू तर म्हणाला होता ना की तुला पाहिल्यानंतर दरवेळेस हसते ती, मग आज कशी नाही हसली? धन्या म्हणतो की मी पण तोच विचार करतोय, आज का अशी वागली ही? आणि ती थोडं पुढे जाते. मागे वळून ती हसत असते. धन्याचं अचानक लक्ष जातं आणि धन्या अवनीला सांगतो की वहिनी, ती बघा. अवनी जेव्हा तिच्याकडे पाहते, ती मागे वळून धन्याकडे पाहून हसते, हे तिला दिसतं. आणि धन्या म्हणतोय तेही. अवनीला आता पटलेलं असतं की त्या मुलीने स्वतःहूनच धन्याला ग्रीन सिग्नल दिलेला असतो. अवनी म्हणते की अच्छा, म्हणजे मी इथे म्हणून ती न बघता मुद्दाम गेली का? त्यावर तो म्हणतो की काय माहिती, तुम्ही कोण आहात आणि त्यात काही गैरसमज करून घ्याल म्हणून गेली असेल. पण बघा, ती सतत वळून वळून माझ्याकडेच बघते की नाही ते. अवनी मुद्दाम थांबते तिथेच आणि तिरकस पाहते. तिरका कटाक्ष टाकताच तिला जाणवतं की ती मुलगी सतत पाहते धन्याला आणि हसते सुद्धा. अवनी आता त्याला चिडवते की अरे बापरे, एका मुलीने फक्त पाहिलं आणि हसली तरी इतका आनंद. त्यावर धन्या सांगतो की वहिनी, माझ्यासाठी ही इतकी मोठी गोष्ट तर असणारच आहे ना. म्हणजे माझे खूप सारे मित्र होते पूर्वी, पण त्यानंतर माझ्याशी त्यांनी कायमची मैत्रीच तोडली. ते मला आता बोलत पण नाहीत. अवनी विचारते की पण का? धन्या सांगतो की माझ्या घराबद्दल, अण्णांबद्दल खूप काही गोष्टी ऐकल्यात ना त्यांनी. त्यांनी एकमेकांना काहीतरी सांगितलं आणि तेव्हापासून काही मित्र माझ्याशी बोलतच नाहीत.
आणि या सगळ्यांमध्ये इतके सगळे हँडसम पोरं असताना, इतकी सगळी हुशार पोरं असताना ती मुलगी शेवटी माझ्याकडे पाहून हसते, तर माझ्यासाठी मोठी गोष्ट असणारच आहे ना. अवनी विचारते की ती मुलगी कोणत्या डिपार्टमेंटची. त्यावर धन्या सांगतो की BA इंग्रजीची. अवनी धन्याला विचारते की आणि तू काय करतोयस. तर धन्या सांगतो की मी BComला आहे. अवनी त्याच्याकडे चौकशी करते की अच्छा, म्हणजे हे शिक्षण संपवून फॉरेनला जाण्याचा प्लॅन आहे का तुझा. सहसा इंजिनिअरिंग वगैरे संपवून मास्टरसाठी परदेशात जातातच ना काही मुलं, पण तू हे BCom संपवून परदेशात जाऊन काय करणार आहेस आणि कोणत्या देशात कोणता कोर्स घ्यायचा प्लॅन आहे तुझा. अवनी अचानक इतके धडाधड प्रश्न विचारते की तू गोंधळूनच जातो. वेड्यासारखा तिच्या तोंडाकडे पाहत राहतो. फॉरेन आणि मी. अवनी म्हणते की हो. त्यावर धन्या म्हणतो की आमच्या घरात कोणाकडे पासपोर्टसुद्धा नाही आहे आणि नाशिकच्या पुढे तर मी कधी गेलोच नाही आहे. त्या दिवशी फक्त तुमच्यासोबत आलो होतो तुमच्या घरी जायला तेवढंच. अवनी धक्क्याने विचारते की काय. अरे पण तुला परदेशात पाठवून खूप शिक्षण द्यायचं आहे, मोठं करायचं आहे, हे तुझं स्वप्न आहे असं मला राजाने सांगितलं होतं ना. त्यावर ना धन्यात इतका हसायला लागतो. अवनीवरती तो हसत मत विचारतो की काय, आणि तुम्ही राजादाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. तुम्हाला माहिती आहे ना तो किती थापाडा आहे तो. आधीच माझे इतके सारे विषय बॅकलॉगला आहेत, ते क्लिअर करून मला आता ही डिग्री कशी तरी कंप्लीट करायची आहे. तीच डिग्री पूर्ण होईल का नाही ते पण माहीत नाही आहे. आता डिग्री संपल्यानंतरच विचार करेन ना मी. अवनी विचारते की बॅकलॉगला आहेत तुझे विषय. धन्या विचारतो की हो, पण एवढं शॉक का होत आहे. सोडा होतो विषय. आमचा राजादाचं तुम्हाला ना सांगतो, त्याचं कसं आहे माहिती का, त्याचं तोंडाला जे येईल ना ते फेकतच असतं तो. तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. चला घरी जाऊयात आपण. अवनी विचारते की आणि पाण्या काय करतो. त्यावर धन्याला अंदाज येतो. तो विचारतो की अच्छा, म्हणजे पाण्यादाबद्दल पण राजादा काहीतरी खोटंच बोललं आहे वाटतं. चला तुम्हाला दाखवतो पाण्यादा नेमकं काय काम करतो ते. आणि धन्या काय करतो, धन्या अवनीला डायरेक्ट पाण्याच्या गॅरेजवरच घेऊन येतो. पाण्या अवनीला पाहता क्षणी धन्याला विचारतो की वहिनी इथे कशा. आणि त्याने राजाच्या बाकी उरल्या ज्या गोष्टी खोट्या बोलल्या होत्या ना त्याची पण पोलखोल करतो. पाण्या तिथे संभ्याला अवनीसाठी चहा वगैरे घेऊन यायला सांगतो. आता अवनी राजावरती इतकी चिडलेली असते ना, पण आता राजा एक मस्त मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी घडणार आहे ती बातमी. आणि अवनी राजा घरी आल्यानंतर तिची अशी खोड मोडणार आहे ना. पुढचा ट्विस्ट पाहायला खूप छान आहे प्रेक्षकांनो. बघत राहा आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब